एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम सतस्य आभार. त्यानंतर मालिकावीर ट्रॉफी फलंदाज आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आदरणीय धीरजजी दिसले, जबरदस्त साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील साथ दिली, त्यांचा देखील मनापासून आभार. मालिकावीरसाठी आपण जे कूलर एक नवीन पारितोषिक पाहतोय ते उपलब्ध करून दिले ते आमचे आदरणीय हिंदवी निलेशजी दिसले, यांचा देखील मनापासून आभार. पुढील सूत्रांकडे मी जाईल साहिल दादाकडे. वैभवजी दिसले त्यांच्या समवेत सर्वच केलोलीकरांनी आम्हाला खूप सहकार्य केले या टुर्नामेंटसाठी. सर्वांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि लास्ट मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. पुन्हा एकदा लगातार 4 मॅच मॅन ऑफ द मॅच ठरलाय भातान टीमचा जयेश. वैभवजी दिसले यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच. 6 धावा देत 1 ओव्हर हाताळली, 6 धावा देऊन 2 विकेट मिळवल्या आणि 11 बॉलमध्ये 26 रन बनवल्या. एका फायनलमध्ये टीमचा कॅप्टन भातान टीमचा जयेश ठरलाय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. यानंतर आपण लगेच वळूया वैयक्तिक पारितोषिकांकडे, जिथे आपल्याला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजच्या आपल्याला ट्रॉफीज दिल्या. 4 दिवस आपल्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये लाभले. महेश भोईर यांना विनंती करेन की तुम्हाला ट्रॉफी देण्यात येते जयेश कडून. महेश भोईर विनंती करेल लगेच स्टेजवरती यायचं आहे. तुमच्या कॅप्टनने ची विनंती आहे की ती ट्रॉफी तुम्हाला देण्यात येते. संकेतजी दिसले यांना विनंती करेल की स्टेजमध्ये येऊन स्थानबंद व्हायचं आहे. संकेतजी दिसले, तुमची टीम जिंकली तरी पण तुम्ही स्टेजमध्ये येऊन बसा. महेशजी दिसले यांना विनंती करेल की स्टेजवरती येऊन स्थानबंद व्हायचं आहे. मी जयेश 1 मिनिट तुला थांबवेल, 2 शब्द बोल, कारण की 30,000ची टुर्नामेंट आहे. 30,000ची टुर्नामेंटसाठी 1 लाखाचं आयोजन आम्ही केलंय. हां, महेशजी दिसले यांचं आपण स्वागत करूया. अक्षय दिसले यांना विनंती करेल महेशजी दिसले यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण जाऊया. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आणि ट्रॉफी पाहायला मिळते. निलेशजी दिसले यांचा सन्मान आणि स्वागत करण्याची रमाकांतजी दिसले यांना विनंती करेल. निलेशजी दिसले यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला कूलर गिफ्ट करण्यात आलेला आहे. त्यासाठी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. गरमीचा सीझन येतोय आणि जो खेळाडू जिंकेल त्यासाठी ती उपयोगाची गोष्ट, खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट ठरणार आहे. धीरजजी दिसले यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यांच्यातून आपल्याला 3 ट्रॉफीज आणि 4 दिवस स्कोररच्या भूमिकेमध्ये धीरज आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर रमाकांतजी दिसले यांच्या हस्ते धीरज आज आपण सन्मान करूया. त्यानंतर वैभव दिसले यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलंय. 4 दिवस इथे उपस्थिती यांची लाभली. चला यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया. आपले मान्यवर इथे आपल्याला लाभलेत ते वाट बघतायत. प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा काही क्षणामध्ये चालू होतोय. जिकडे वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय, धनंजयजी बारसकर यांचा सुद्धा सन्मान. चारही दिवस आपल्याला ज्यांनी पूर्णपणे सपोर्ट आणि सहकार्य केले पूर्ण कमिटी तर्फे समाधानजी दिसले यांचा सुद्धा एकदा, त्यासोबत शुभम दिसले, अभिषेकजी दिसले
समाधान दिसले यांचं सुद्धा आपण पूर्ण कमिटी तर्फे स्वागत करतोय, सन्मान करतोय. शुभम दिसले आणि अभिषेक दिसले, सर्वच तुमच्या टीमचं. धनंजय वारसकर यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. नीरज दिसले, अक्षयजी दिसले यांच्या हस्ते. निलेश दादांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर दिलाय. चला यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया. शुभम दिसले आणि अभिषेक दिसले स्टेज मध्ये येऊन उभं राहायचंय. प्रणित दिसले स्टेज मध्ये येऊन तुमची टुर्नामेंट आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू होणार आहे, तुम्ही स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हा. यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया. पहिले आपण उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय नावंडे टीमचा साहिल. 7 विकेट घेऊन नावंडे टीमचा साहिल ठरला या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर. तुलसीरामजी पाटील आणि अविनाशजी आमले यांना विनंती करतो, तुमच्या हस्ते बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा साहिल ठरलाय नावंड्याचा बेस्ट बॉलर. वेगळाच आनंद साहिलच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्याला जे सन्मान चिन्ह दिले कल्पेशजी दिसले एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, त्यांचा सन्मान करण्याची आणि प्रवीण खडे यांचा सन्मान करण्याची विनंती मी कमिटीला करतो. साहिल ठरला या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर. 7 विकेट या टुर्नामेंट मध्ये मिळवल्या साहिल. कल्पेश दिसले आणि त्या समवेत प्रवीणजी खडे यांचा मी सन्मान करण्याची विनंती अक्षदाला करतो. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या टुर्नामेंटचा ज्या बॅट्समनने 6 बॉलवरती 6 षटकार ठोकलेत, सेमीफायनल पर्यंत मजल मारली, तो शेखीन चिंचवलीचा बायकर मॅन. 92 धावा या टुर्नामेंट मध्ये बनवल्या. कल्पेश जाधव ठरतो या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. मी चिंचवलीचा कोण एक खेळाडू असेल, सहकारी असेल, जर कल्पेश असेल तर लगेच स्टेजवरती यायचंय. कल्पेश ठरला या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. 92 रन्स. प्रशांतजी खांडेकर, राजनजी चोरगे यांच्या हस्ते आपण बेस्ट बॅट्समनचा किताब देतोय कल्पेश जाधव. जयेश कर्णुक यांचा सुद्धा सन्मान करण्यात येतोय. कल्पेश जाधव ठरतो या टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज. 92 धावा 6 बॉलवरती 6 षटकार. यानंतर ज्या 4 संघाने टुर्नामेंट जिंकल्या, चतुर्थ क्रमांक या टुर्नामेंटचा भावी आमदार चषकाचा 4थ्या नंबरचा मानकरी ठरला अत्तरगाव टीम. अत्तरगाव टीमच्या खेळाडूंना विनंती करेल चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याच्या समवेत सर्व मान्यवरांना मी विनंती करेन सर्वांच्या हस्ते आपण ट्रॉफीज देऊया. अत्तरगाव टीम चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला दिली निखिलजी पाटील, त्याने दिलेली ही चमचमती ट्रॉफी, त्यासोबत कॅश प्राइज देऊन आपण अत्तरगाव टीमचा सन्मान करतोय. त्यानंतर तृतीय क्रमांक नंबर 3 पटकावला या टुर्नामेंट मध्ये टीम जिचं नाव आहे शेख इन चिंचवली. कल्पेश आणि दिगंबर एवन जोडी आपल्या तालुक्यातील शेख इन चिंचवली ठरते 3ऱ्या क्रमांकाची मानकरी. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि त्या समवेत कॅश प्राइज देऊन आपण शेख इन चिंचवली टीमला गौरव करतोय. महेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी देण्यात आली आहे 3ऱ्या क्रमांकाची. बस
अभिजी हडप यांना विनंती करेल की स्टेजमध्ये येऊन बसायचं आहे. अभिजी हडप, त्यांचा सन्मान आपण करण्यात येत, आमच्याकडून करण्यात येतोय, कमिटीतर्फे करण्यात येतोय. भावी आमदार चषकाचा तृतीय क्रमांक, तिसरा क्रमांक पटकावलाय. शुभम दिसले, अभि दिसले, भैरवनाथ 11 केलवली टीम स्टेजवर, आकाश दिसले, प्रणित, सागर दिसले, स्टेज मध्ये येऊन उभं राहायचं आहे प्लीज. 4 दिवस तुम्ही स्टेज मधून मॅच बघितल्या, सर्व राहिले, आणि आता जेव्हा प्राइज डिस्ट्रीब्युशन आलाय, शेवट आलाय, तेव्हा तुम्ही लांब वळताय. तुम्ही यायचं स्टेज मध्ये, तुमचा तो हक्क बनतो आज. अभि हडप यांचा इथं सन्मान होतोय. त्यानंतर या टुर्नामेंटचा भावी आमदार चषकाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला शेकीन चिंचवली टीम. पूर्ण टीमला शेकीन चिंचवलीच्या मी विनंती करेल स्टेजवरती यायचं. 3 नंबरची ट्रॉफी आपल्याला महेशजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली, ती चमचमती ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकावरती नाव कोरलं शेकीन चिंचवली टीमने. सर्वच मान्यवरांना विनंती करेल ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन त्यांचा कौतुक करायचं. शेकीन चिंचवली टीम ठरते या टुर्नामेंटची 3rd प्राइज विनर टीम. त्यानंतर दुसरा क्रमांक पटकावला आपल्या परिसरातील एक दिग्गज टीम. पुन्हा एकदा राजा आपल्याला खेळताना दिसला, बंटी आपल्याला खेळताना दिसला. नावंडे टीम ठरली. द्वितीय क्रमांकाची मानकरी, 2nd प्राइज पटकावलाय. रनर अप ठरलेत भावी आमदार चषकाचे नावंडे टीम. 2nd क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला ज्यांनी दिली आहे प्रशांत दादा इथे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते, सर्वांच्याच हस्ते आपण नावंडे टीमला 2nd प्राइजचा ट्रॉफी आणि कॅश प्राइज देतोय. स्टेजवरती तुम्ही बघताय नावंडे टीमला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यात येत आहे. नावंडे टीम चांगली कामगिरी केली या टुर्नामेंटमध्ये, रनर अप ठरलेत, 2nd प्राइज मिळवलाय भावी आमदार चषक 2024चा. आणि यानंतर भावी आमदार चषक 2024चा चॅम्पियन ठरलाय बबलू 11 भातान. बबलू 11 भातान टीमला विनंती करेल फर्स्ट प्राइज बबलू 11 भातान टीम. लगेच यायचं स्टेज मध्ये, त्यांच्या ओनर सोबत संकेत दिसले. मेगा फायनलिस्ट ठरलाय या टुर्नामेंटचा बबलू 11 भातान टीम.